भाजपा नेता परिणय फुके ने ठाकरे बंधुओं पर तीखा वार किया है। उनका कहना है कि ठाकरे बंधुओं की राजनीतिक युति ने राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है। लेकिन सवाल यह है कि क्या ये सच में महानगर विकास के लिए है या सिर्फ डर और स्वार्थ का खेल है, ये अब देखने लायक होगा। नाही, ही युती होणारच होती। ही युती नुसतं यांचं पारिवारिक भांडण संपलेलं नाही, पण ही युती ज्या दहशतीने ज्या प्रकारे निकालं, सगळीकडे बिहारची निवडणूक असणार, नगरपंचायतीची असणार, मागच्या विधानसभेची निवडणूक असणार, ज्या प्रकारे हे निकाल येऊन राहिले, ज्या प्रकारे महाराष्ट्राची जनता फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाला स्वीकार करून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळे उमेदवार निवडून देत आहे, तर निश्चितच ह्या भीतीपोटी हे दोघंही भाऊ एकत्र आलेले आहे। आणि मी तुम्हाला पुढचंही सांगतो की 100% हे काँग्रेस ज्या पक्षासोबत 2019 मध्ये ज्या काँग्रेस पक्षासाठी भारतीय जनता पार्टीची युतीने सोडली, त्या काँग्रेस पक्षालाही मला असं वाटतं ते वेगळं करणार आणि ते सगळे वेगळे लढतील असं मला वाटतं। महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली आहे, हे सगळे वेगळे लढतील। काँग्रेस अजूनही दूर आहे युतीच्या, त्यांना कुठेतरी तो स्पेस अजूनही मिळत नाही युतीचे नाही, आघाडीचे। तर मी तुम्हाला सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। आता हे सगळे वेगळे लढतील आणि एका दुसऱ्यावर आतापर्यंत हे सगळे मिळून आमच्यावर टीका करायचे, आता हे एका दुसऱ्यावर टीका करण्यातच धन्य समजतील। मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो आमचाच असेल असे ठाकरे बंधू म्हणतात। मराठीचा महापौर मराठीत असणार आणि तो भारतीय जनता पार्टीचा असणार, हे आधी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि महायुतीचाच असणार। आणि मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत ज्या प्रकारे मराठी माणसाचे हाल यांच्या सत्तेच्या काळात महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती, त्यावेळेस जे मुंबईच्या मराठी माणसाला हातभार करण्याचं काम यांनी केलं, तर यावेळेस हे युती केली, यांनी सोबत एकत्र आले किंवा नाही आले, पण मुंबई जनता यांना त्यांची जागा दाखवणार, यांना त्यांचा बाहेरचा रस्ता दाखवणार। राज्यात भीतीचं वातावरण आहे आणि अमराठी माणसांना मराठी विरुद्ध भडकवलं जाण्याचा आरोप संजय राऊतने केला। भाजप हा भडकवण्याचं काम करतो असं आरोप। मला असं वाटतं की संजय राऊतजींची तब्येत आता ठीक झालेली आहे आणि परत त्यांनी सकाळी 9 वाजता रेडिओ सुरू केलेला आहे, पण या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करून नेहमी मीडियामध्ये चर्चामध्ये राहणं हे संजय राऊतांचं काम आहे। आणि या प्रकारचं काहीतरी भडकाऊ स्वतः बोलून मुंबईच्या मराठी माणसांना कुठेतरी आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा करत आहे। मुंबईची लूट थांबवण्यासाठी आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं म्हणतात संजय राऊत। लूट थांबवण्यासाठी म्हणजे त्यांनी जी त्यांची सरकारच्या काळात त्यांनी महानगरपालिकेची मागच्या 25 वर्षापासून सत्ता कोणाकडे होती आणि त्यांनी जी लूट मचवली आहे, तर ती थांबवण्याकरता हे कसं येणार आहे? ती लूट आणखीन मोठी करण्याकरता ते इथे दोघे भाऊ एकत्रित आलेले। आघाडी जरी झाली असली तरी जागा वाटपाचं लक्ष केंद्रित होणार आहे काय वाटतं? नाही, ते 100% ते इतके भिलेले आहेत आणि इतका तो भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते 100% एकत्र येतील, हे यात काही शंका नाही। पण मी तुम्हाला सांगतो की ते आता ज्या प्रकारे एकत्र आलेले आहे, हे निश्चितच मुंबईची जनता हे कशासाठी आलेले आहेत हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे। मुंबईचा महानगरपालिकेचा मलिंदा खाण्याकरता हे आलेले आहे। यांचं दुसरं काही लोकांची किंवा मराठी लोकांसाठी काही यांचं कोणतंही भावना यांच्यामध्ये नाहीये। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश टोटड़े की रिपोर्ट।